ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव हजारोंच्या संख्येने आझाद मैदान परिसरात आले। या परिसरात आंदोलकांच्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्थाही केली जाते। फळ असो वा नाश्ता सकाळपासूनच त्यांना दिला जातोय। आंदोलनाचे दिवस हे वाढू लागल्यामुळे आंदोलकांची उपासमार होऊ नये म्हणून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे। गावागावातून भाकरी चपात्यांसह तांदूळ, गहू, पाणी, बिस्किट, मसाले, लोणचं हे सगळं साहित्य आंदोलकांसाठी पाठवले जात आहे। अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील तब्बल 7 टन पेरू हे आंदोलकांसाठी पाठवलेत। त्यामुळे आता राज्यभरातून या आंदोलकांसाठी मदतीचा ओघ सुरू झालाय। आज खरं तर आंदोलनाचा चौथा दिवस आहे, त्यामुळे आंदोलकांची कुठेही गैरसोय होऊ नये त्यामुळे राज्यभरातून ही मदत पाठवली जाते। नवी मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतोय। हजारो भाकऱ्या ह्या आणलेल्या आहेत, त्याबरोबरच 7 टन पेरूचे ट्रक देखील आझाद मैदानावर आले। मुंबईतील मनोज जरांगेंच्या आंदोलनाला